या पुढील पण काळात असंच इमानी इतबारे सेवा करा आणि जनतेला आपण जी कष्टातून पगारीतून जी धाराशिव जिल्ह्यात मागील 3 महिन्यापासून एक वाघ धुमाकूळ घालतो। त्या वाघाला पकडण्यासाठी यांच्या सर्व ज्या वन विभागाच्या शाखा आहेत त्या सर्व शाखा प्रयत्न करतात, पण ते नेमके कसे प्रयत्न करतात हे आम्हाला पण समजलं नाही का। तर 3 महिने झालं यांना एक वाघ सापडत नाही, याचा अर्थ फक्त हे कागदावरच प्रयत्न करतात। यासाठी यांना आम्ही जाग आणण्यासाठी व जीवितहानी होऊ नये यासाठी या जिल्ह्यातले एक सजग नागरिक म्हणून एक आंदोलनाचं स्वरूपातून आम्ही यांना वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करतोय। त्याचाच आज एक आंदोलनाचा 3रा टप्पा म्हणून आम्ही या ठिकाणी यांना पूर्वनियोजित सूचना देऊनही हे हजर नव्हते। आंदोलनाच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये आज आम्ही यांना बेशरमाच्या झाडाचा फटा भेट देणार होतो, त्या स्वरूपाचं आंदोलन होतं। ते आम्ही या ठिकाणी सदरील अधिकारी नसल्यामुळे त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर बेशरमाच्या झाडाचा फटा ठेवून या ठिकाणी आम्ही यांचा निषेध व्यक्त केला आहे। पुढचं काय असेल आंदोलन तुमचं? ज्या पद्धतीने आम्ही यांना 1 महिन्यापूर्वी सांगितले की 1 महिन्यात जर वाघ नाही पकडला तर येत्या 14 मार्च रोजी आम्ही या राज्याचे वनमंत्री जे आहेत त्यांना जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत एक यांचा निषेध व्यक्त करत असताना ही जी गाढव भरती केलेली आहे त्या गाढव भरतीचा कुठेतरी निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही वनमंत्र्यांना डोळे उघडण्यासाठी व चांगल्या अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी एक गाढव भेट देणार आहोत आणि या गाढव भेटीतूनच आम्ही या ठिकाणी या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। Instagram आणि Facebookवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।